प्रत्येक वेळी पुढे पुढे करायचं, सगळ्यांकडून श्रेय मिळवायचं, सहानुभूती मिळवायची, हे बरोबर तुला जमतं. कुठून सांगितलंस तू आणि कसे शोधून दाखवणार आहेस? आणि अशा थाटात तू अण्णांना सांगितलंस की जणू काही तुला ठाऊकच आहे मी तोडे कुठे ते. आत्ताच्या आत्ता जाऊन अण्णांना सांग, भावनेच्या भरात मी तुम्हाला हे सांगितलं की मी तोडे शोधून दाखवेन, चोराला पकडून दाखवेन, पण माझ्याच्याने हे जमणार नाही, मला हे झेपणार नाही. अय्या, अगो हे बघ काय मृदुले, अगो आपला अख्खा डबा नेहमी भरलेला असतो, आता 7 बदाम शिल्लक आहेत फक्त. चहा कॉफी मध्ये साखरेऐवजी बदाम टाकले जातात का आता? गेले कुठे एवढे सगळे? माहितीयेत बदाम कुठे गेले, मला आलं लक्षात. कुठे? तुझ्या सुनेच्या त्या नकट्या अमृताच्या माहेरी. वसुधा, वाटेल ते बोलू नकोस. हो का? आपल्या घरातला सुकामेवा, आपल्या घरातलं साजूक तूप. गेल्या काही महिन्यात तुझ्या लक्षात येते का कसं भसाभस कमी होतंय ते? एवढी ती साजूक तुपाची बरणी जी आहे ती गेल्या आठवड्यात कुठे सापडली आपल्याला? सापडली ती तुझ्याच सुनेनी इकडे तिकडे ठेवली होती. हा बरं चल ठीक आहे, ती ठेवली गेली असेल इकडे तिकडे कुठेतरी. केशर, केशर त्याचं काय? तुझ्या त्या नकट्या अमृताने माहेरून काय आणलं तर मुखवास आणला. त्या मुखवासात केशर, केशर असतं कधी मुखवासात? कुठून गेलं ते केशर? आपल्या घरातून खूप गोष्टी तिच्या माहेरी दहन होत आहेत. वसुधा, वाटेल ते बोलू नकोस. काही ताळतंत्र आहे की नाही तुला? हा, मर्यादा सोडून बोलू नको तू. मर्यादा? मर्यादेचं तू नको सांगूस, आधी मला अहो जाओ कर. हो, मान असा मागून मिळत नसतो, तो मिळवावा लागतो. तर तो समोरच्यालाही आधी द्यावा लागतो, तेव्हा आपल्याला मान मिळतो. आणि एक लक्षात ठेव वसुधा, अमृता आपली सून आहे, तेव्हा तिच्याबद्दल बोलताना 10 वेळा विचार कर. तू विचार करूनच बोलतेय. हे गरीब लोक असतात ना, त्यांचे डोळे दिपतात इकडची अशी श्रीमंती बघून. त्यांना वाटतं हे सगळं मला पाहिजे, आपल्याकडे हे सगळं पाहिजे. मी तुला डाव्या हाताने लिहून देते का मृदुले? जिजींचे जे तोडे गेले ना ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत, त्यांनी ढापलेत. अमृता, वसुधा, काय अगं आहे तुझं? कमाल आहे नाही, इथे तूही काम करतेस मीही काम करते आणि आपल्या सुना वा वा मोकाट सोडलेल्या वासरासारखे हिंडत आहेत इकडे तिकडे तिकडे. काय फरक नाही पडत. घ्या, हे सगळं घ्या. या सगळ्या गोष्टी ना मला माझ्या आईने दिलेल्या आहेत. चांदीच्या आहेत, चेक करून घ्या. या सगळ्या गोष्टी विका आणि तुमच्या घरात जे काही तुम्हाला कमी असं वाटतंय किंवा सापडतच नाहीये त्या सगळ्या वस्तू ह्या पैशातून विकत घेऊन या. या सगळ्या वस्तू ना जीवापलीकडे जपून ठेवल्या होत्या, सगळ्या देतेय तुम्हाला.
माझ्या मनात आणि विचारात अजिबात खोट नाहीये. माझ्या मनाची शक्ती पुरेशी आहे माझ्यासाठी. माझे दागिने तर काढून घेतलेत तुम्ही, माझ्या मनाची शक्ती कशी हिरावून घ्यालो? सुधा, एक मिनिट आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्ही मला काहीही बोला, घालून पाडून बोला, कमी जास्त बोला, मी ऐकून घेईन. पण माझ्या माहेरच्यांना काही बोलला तर मी ते खपवून घेणार नाही. माझ्या आईवर, माझ्या काकांवर तुम्ही वाटेल ते आरोप केलेत तर मी प्रत्येक आरोपाची किंमत मोजायला लावेन तुम्हाला. बघू. अमृता, अगं एवढं सगळं घडलं पण तुम्हाला एकाही शब्दाने बोलली नाहीस. थांब, आत्ताच्या आत्ता जाऊन मी सगळे तुझे दागिने घेऊन येते. थांब जरा. नाही, नको. तर जोपर्यंत माईंचे तोडे मिळत नाहीत ना, तोपर्यंत मी माझे दागिने नाही घालणार. अमृता, माईंनी स्वतःला शिक्षा करून घेतली आहे ना, मी पण करून घेईन. जीजी, बोलावत मला? हो. हे तोडे आज माझ्या हातांनी मी तुला घालणार आहे. जीजी, हे तोडे नाहीत, जबाबदारी आहे. नुसते घालून मिरवायचे नाहीत, पेलायचेही आहेत. हो जीजी. तुला जमेल ना? जीजी, बेजबाबदारपणे हरवलेस तर? मला माझ्या सासूबाईंनी दिलेत हे. तुला झेपेल ना? हो जीजी. तुम्ही माझ्यावर टाकलेली ही जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेन. जीजी, मी या तोड्यांना प्राणापलीकडे जपेन. तुझ्याकडून ह्याच उत्तराची अपेक्षा होती मला. माझे आशीर्वाद आहेत तुला. इतकी काळजी वाटते तुला माझी, घाडग्यांच्या इब्रतीची?
येत्या 4 दिवसात मला ते तोडे शोधून दाखव. मग तेव्हा मी म्हणेन की घाडग्यांची सून या शब्दाचा खरा अर्थ तुला उमगला. फक्त 4 दिवस. ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत त्यांनी ढापलेत. काहीतरी चुकतंय माई. ज्या चुकीसाठी घरातल्या बाकीच्यांना माफी मिळते त्या मुद्दाम न केलेल्या चुकीसाठी अमृताला आपल्या घरात गुन्हेगारासारखं वागवलं जात आहे माई. चुकली असेल ती पण तिने गुन्हा नक्कीच केला नाहीये असं मला वाटतं. त्यामुळे माई तू तिला माफ करणं खूप आवश्यक आहे. नाहीतर घरातल्या बाकीच्यांचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. माई प्लीज तिला माफ कर. बेजबाबदारपणाला माफी नाही माझ्याकडे. मग सॉरी टू से माई तुम्ही कोणी तिला ओळखलं नाहीये आणि इतक्या दिवसात मी तिला चांगलंच ओळखायला लागलोय. खूप चांगली आहे माई मनाने अमृता, खूप चांगली आहे. तिला या घरची या घरातल्या लोकांची सगळ्यांचीच खूप काळजी आहे. या घरासाठी घरातल्यांच्यासाठी ती वेळेप्रसंगी माझ्याशी सुद्धा भांडेल. फक्त तुला शब्द दिले म्हणूनच नाही माहीत तर तुझ्यावरच्या प्रेमापोटी तुझ्या काळजीपोटी ती काहीही करून तोडे शोधून काढेल मला खात्री आहे. आणि मी तिला ओळखतो म्हणून या सगळ्यात मी तिची साथ देणार आहे. त्यामुळे पुढे येणाऱ्या कुठल्याही प्रसंगात तिच्या बरोबरीने मला उभं राहावं लागलं ना तर फक्त तू माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. कारण घरातल्या कोणाही पेक्षा मला तुझी जास्त पर्वा आहे. काळजी घे. कोण आहे तिकडे? तिकडे हे काय इकडे आलंय? हे चॉकलेट. असं म्हणतात की चॉकलेट खाल्लं की हॅपी हार्मोन्स निघतात म्हणजे माणसाला हॅपी हॅपी फील होतं है ना. आणि असंही म्हणतात की चॉकलेटचा इन्सल्ट करायचा नसतो, तो चॉकलेट ते खावं लागणार. आणि तुला का खावं लागणार माहिती का? कारण आपण कसे आहोत, आपण आहोत फेदरवेट. आणि जर आपण खाल्लं नाही, उपाशीच राहिलो तर आपण काय होऊ? गायब, दिसेनासे. म्हणून चॉकलेट खाल्लं पाहिजे आहे की नाही? खाणार की नाही? नाही ठीक आहे, मी खातो, काहीच प्रॉब्लेम नाही, मला आवडतं. फक्त हातात नको पकडू, खा, गरज आहे खायची. गुड. ऍक्च्युली सॉरी, तुला माझ्या घरच्यांच्यामुळे नेहमीच खूप त्रास होतो. एक्स्ट्रीमली सॉरी. माझ्या घरच्यांच्यामुळे म्हणजे माझे ते कोणीच नाहीत का? आहेत ना,
मग तू काय त्यांचं बोलणं मनाला लावून घेतेस? हा, घरचे बोलणारच, सोडून दे ना, टेन्शन काय करू नाही का? हा, तसं नाही रे अक्षय. मी जे काही म्हणून करायला जाते, जी काही धडपड करते, सगळं उलटच होतं रे. बघतोयस ना तू. आईंच्या मनात माझ्याविषयी नेहमी अडीच बसते. डोंट वरी, आता कुठलीच अडी नाही राहणार. आता मी तुझ्या बरोबर आहे का? माईचा फेवरेट कोण आहे? मी सगळ्या आड्या स्टेप बाय स्टेप बरोबर सोडवेन. तू काळजी करू नको, बिकॉज आय एम विथ यू, बिकॉज इट्स माय टर्न नाव. दरवेळेस यार तू माझी मदत केली आहे, आता मला संधी मिळाली आणि मी तुला मदत करणारच, अडी सोडवणारच. मला होच नाही वाटत. मला होतच नाहीये. हे, हे, ही कुठली अमृताची रडकी? मला होत त्या अमृताला ओळखत नाही आम्ही, काहीतरी आपलं. अरे मी जिला ओळखतो ना त्या अमृता ब्रेव आहे यार. हा, तिच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमवर सोल्युशन असतं, प्रत्येक संकटाला ती खूप छान तोंड देते, प्रत्येक प्रॉब्लेम मधून ती छान सोल्युशन काढून बाहेर निघते, घाबरत नाही, अजिबात मुळमुळ रडत नाही. वेगळी आहे ती यार. ही कुठली रडकी अमृता? चल, एवढंच नाही, माझीवाली अमृता आहे ना, ती फक्त प्रॉब्लेम्सला नाही, मला पण वेळे प्रसंगी मारू शकते. ही अशी रडकी मुळमुळ रडणारी अमृता नाही आहे माझी. रडते बिडते. हा, मार परत, और जोर से. येस, आता ही कशी हसणारी अमृता आहे, ही जास्त खतरनाक आहे. ही अमृता म्हणजे एकदम कॉन्फिडंट अमृता असते, माहिती का? ही काही करू शकते. म्हणजे या अमृताने माझ्या ऑफिसच्या असाइनमेंट पासून ते क्यू बरोबरच्या कमिटमेंट पर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये माझी मदत करते. तिच्या पुढे हा कुठला प्रॉब्लेम आहे? म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, तोडे असे सापडणार, आणि आता तर मी तुझ्या बरोबर आहे यार. डबल पॉवर. आपल्याला तोडे मिळणार, तोडे आपण शोधणार. क्लिक केलेले. थँक्यू. तुझ्या सपोर्टमुळे खूप धीर आलाय मला. मी धीर नाहीये तुझा. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. हा, हुकुम हुकुम कर. मला मनापासून वाटतंय की मी ते तोडे शोधून काढेन, पण मला एक दिशा सापडत नाहीये रे अक्षय. म्हणजे बरेच उलटे सुलटे विचार आहेत माझ्या मनात. असं एक डेफिनेट क्लू, म्हणजे माझी मलाच क्लॅरिटी नाहीये रे. मग डोंट वरी, ओके, आय कॅन अंडरस्टँड. आय कॅन अंडरस्टँड. मी तुझ्या बरोबर आहे. तुला हवा तेवढा वेळ घे, नो इगो. तुला जेव्हा केव्हा माझी मदत लागेल ना, मी लगेच धावत येईन. प्रॉमिस. मला वाटलं तर मी लगेच तुला बोलवेन, आणि आय ऑल्सो प्रॉमिस. येस. थँक्यू. थँक्यू काय रे? अक्षय म्हणतोय ते बरोबर. आता रडून चालणार नाही. थोडे शोधायलाच हवेत. मला क्लू सापडत नाहीये. कसा शोधू मी क्लू? पण काकांचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे हे नक्की. काय करू? नाही, उद्याच्या उद्या मला घरी जायलाच हवं आणि स्वतः शोध घ्यायला हवा. काका यात नसतील तर तेही मला सिद्ध करायलाच हवं, आणि असतील तर नाही, घरी जायलाच हवं उद्या.
वाढू अजून थोडी. दिनकर देवदत्त गेले पेढीवर. हो गेले दोघे. आणि अनंताही गेल्या ना ज्वेलर्स असोसिएशनच्या मीटिंगला. साधनेनी अजूनही काही खाल्लेलं नाहीये ना. नाही ना हो अण्णा, आमच्या कोणाचंच ते ऐकत नाहीयेत. तुम्ही सांगा ना त्यांना, तुमचं ऐकतील. माई किचन मध्येच येत नाहीये. मी फार भांबावून गेल्यासारखं झालंय. मला तर जरा जास्तच. वाटाण्याची उसळ केली तर ती मटकीची आमटी करायची का नाही करायची का कढी करायची काहीच समजत नाहीये. माई ठरवतात ना नेहमी मेनू. आम्ही आपलं त्या सांगतील तसं करत असतो. आपले आपले निर्णय घ्यायचे म्हटल्यावर काही सुचत नाही ना. हो की नाही ग मृदुला? अण्णा तुम्ही प्लीज बोलाल का माईंशी? तुमचं म्हणणं त्या टाळू नाही शकणार. नाही असंच काही नाही, पण मी बोलतो साधनेशी. कारण असं स्वतःलाच त्रास करून घेणं तब्येतीसाठी बरं नाही त्यांच्या. तीच तर काळजी वाटते ना. एक म्हणता एक होऊन बसायचं. ना बोला ना लवकर. हं? तुमची तब्येत ठीक नाहीये का? तिला काय धाड भरली आहे? आमच्या तब्येती खालवलेत ही चपाई. हा, काही नाही. घेऊ काळजी, काय घेत असेलच ना ती. काळजी घ्या तब्येतीची. आपल्या घरी हे असं प्रकरण झाल्यापासून सगळेच खचलेत पानाने. पण आयुष्य थांबून राहत नाही. तेव्हा सगळ्यांनीच आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पोलीस आपला तपास करतायत आणि माझी खात्री आहे आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे. या प्रकरणाचा छडा लागणार. योग्य तो तपास लागणार आणि आपली ठेव आपल्याला परत मिळणार. तेव्हा काळजी घ्या आपल्या तब्येतीची. काय म्हणाले आजी सासरे? शिरला का कानात? तब्येतीची काळजी घ्या म्हणाले. चला वाडा, भुका लागल्या इकडे. चला. एक मिनिट इकडे या ना. काय लाडावून ठेवले, उर्मट झालीये. हे सांगते तिथे दुर्लक्ष केलं तर तू नका तिकडे बघू. चल वाढ. मी माईंना त्यांचे थोडे 4 दिवसात मिळवून देईन असं प्रॉमिस केलंय. काय? कसं शक्य आहे? तुला काही क्लू वगैरे आहे का त्याचा? आहे काहीतरी माझ्या डोक्यात. तिकडेच जाण्याचा विचार आहे. जाऊ ना. एकटी जाणार आहेस? आणि काही भलतं सलतं झालं तर? आई मी काळजी घेईन स्वतःची. ठीक आहे, पण जपून जा. आणि वेळेत घरी परत ये. आई माई मी ते सांभाळ. पण वेळेत परत ये आणि जपून जा. जाशील ना नीट? थँक्यू. ये. येते मी. काय म्हणाली तुझी लाडकी?
काय सांगशील का मला? शर्मिष्ठा, मला ही वाढणं खरंच खूप भूक लागली ग. हो. अजून जेवायचं काय करायचं तेही ठरवायचंय. असं का? इतक्या वेळा दुर्लक्ष केलंस हं माझ्याकडे, इतक्या वेळ. काय क्लास बीस काय नाही आज? जाणार आहे आई. आहे झालं? हो. हा, मग कासवाच्या गतीने नाही, सशाच्या गतीने निघायचं. चला. साधनाचा हा मूड माझ्या ओळखीचा आहे. हातपाय आक्रसून कासवाच्या पाठीसारखं टणक करते ती मन. कितीही प्रयत्न केला बोलण्याचा तरी अजिबात परिणाम होत नाही तिच्यावर. काय करावं? बोलण्यात तर काही अर्थ नाहीये. काहीतरी युक्ती करायला हवी. काय हो, काय शोधताय? कुठे ठेवली आहे? इथेच तर ठेवली होती, पण गेली कुठे? अशा जागी एखादी काही वस्तू मिळत नाहीये. बाजू मी शोधते. नाही होत. थांबा. काय शोधताय सांगाल की नाही? अहो ती गोष्ट काय त्याला म्हणतात, काय बरं त्याचं नाव? अहो अडतं सगळ्यांचं त्याच्या वाचून. आपल्या घरात सगळ्यांचं त्याच्या वाचून अडतं आणि माझं तर अडतच अडतं. अशी कुठली गोष्ट? माझ्या पत्नीची मनःशांती. अशी पाठ नका वळवूत. नका अशा वळून जाऊत. माझं काहीतरी हरवलंय म्हटल्यावर आपल्या कोशातून बाहेर आलातच ना. आता पुन्हा नका त्या कोशात जाऊ. पुन्हा पूर्वीसारख्या व्हा पाहू. हं? आम्हाला पूर्वीची साधनाच हवी आहे सगळ्यांना. तुम्ही सुद्धा असंच म्हणताय. कशी येऊ मी परत? माझा अमूल्य ठेवा हरवलाय हो. माझी खात्री आहे, आपली वस्तू आपल्याला परत मिळणार. नाही, असं नाही करायचं. बसा तुम्ही. जीजी, आत्ता मला कळलं, माझ्या जबाबदारींची जाणीवच तुम्ही करून द्यायला आला होतात.
बरं झालं घरात कोणी नाहीये. आता मी नीट शोध. नवीन टीव्ही? काका हर कपाटाला लॉक आहे. चावी कुठे असेल? काका नेहमी एक चावी तुळशीच्या कुंडीत ठेवतात. चटका नाही ग आज बरोबर लागला. दिवस चालच नाही निघत आहे धड. बरं गार पण झालेत बघते. काकू माई ऐकतच नाहीयेत ना. तुला चैन नाही पडत का ते अवतीभोवती नसतील तर? हा ओरडा खायची ना हौसच नाही फिटत या पोरीची. आई अहो तसं नाहीये, पण कसं आहे की माई जरी ओरडत असल्या ना तरी त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं टिप्स देत असतात ना सारख्या. कुठली छोटी टीप हवी आहे तुला तुझ्या आजी सासूकडून? आई अहो ते काल मसाला वाटला ना ताजा पाट्यावर, त्यामुळे त्या लसणीचा म्हणजे एकूणच मसाल्याचा वासच जात नाहीये हातांचा. अनंत आपण रात्री हा पुरे पुरे मी सांगते. माई माई कच्चा बटाटा नाहीतर मीठ आणि लिंबू एकत्र कर आणि ते लाव हाताला म्हणजे जाईल वास. माई खरंच बरं वाटलं तुम्हाला बघून. जीवात जीवाला म्हणजे आमच्याच नाही पण ह्या वातावरणात सुद्धा जीवात जीवाला. थँक्यू. हो खरंच नाही. बघितलं काकू माझी विल पॉवर स्ट्रॉंग आहे की नाही. मी आताच म्हंटल होतं की माई इथे हव्या होत्या. माई तुम्ही प्लीज आमच्यापासून या घरापासून अशा दूर नका ना हो जाऊ. हवं तर ना तुम्ही आम्हाला मारा ओरडा पण प्लीज असं आमच्यापासून दूर नका जाऊ. हो मी खरंच आमच्यावर नका रुसू आणि स्वतःवरही नका रुसू. तुम्ही जी स्वतःला शिक्षा करून घेतलीत ना त्यामुळे आम्हालाही खूप त्रास होतोय. दोघी अगदी लाल रंगाचे डबे घेऊन रंगवत आहेत. काय ती चमचेगिरी. नका ना असं करू प्लीज. पुरे तो विषय. काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. पण घरच्या जबाबदाऱ्या टाळूनही चालणार नाहीत. बाकी सगळे कुठे? आपापल्या कामाला गेले. शर्मिष्ठा सुद्धा क्लासला गेली. अमृता कुठे गेलीये असं विचारतायत माई. हो की नाही माई? कुठे गेलीये ग? ती पण कामालाच बाहेर पडली. कुठे ग? नाही आपल्याकडची शिस्त आहे म्हणजे माईंची शिस्त आहे.
की घरातून जेव्हा एखादा माणूस आपल्या बाहेर पडतो तेव्हा तो कुठे जाणार आहे, किती वाजता परत येणार आहे, काय काम करणार आहे, याचा सगळा तपशील द्यावा लागतो. तशी परवानगी घ्यावी लागते. तसं तिने तुला सांगितलं असेल तर उत्तमच आहे. बरोबर ना माई? पण मला ठाऊक आहे अमृता घरातून कशासाठी बाहेर गेली. जिजींचे जे तोडे गेले ना ते तुझ्या त्या नकट्या अमृताने आणि तिचा तो काका आहे ना मनोहर पंत त्यांनी ढापले. म्हणजे माईंचे तोडे विकून काकांनी हे पैसे मिळवले. का केलं तो काका तुम्ही असं? हरले मी, हरले. मधुरा अगं दरवाजा हो. अमृत हे काय आहे? मी पण हेच विचारते, हे काय आहे? हे काय आहे? कपाटाला हात का लावलास? माझा यांच्यावर संशय आहे म्हणून. हे काय सरळ मार्गाने आलेले पैसे नाहीयेत.
चोरी करून आणलेले पैसे. शी, काका लाज वाटते मला तुमची. अहो माईंना त्यांच्या सासूबाईंनी दिलेले पिढी जात तोडे चोरताना काहीच वाटलं नाही का हो तुम्हाला? एक मिनिट, हा इमोशनल ड्रामा माझ्या समोर नाही. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही मला. 5 लाखाचं देणं फेडलत ना तुम्ही? अहो मग तितकेच पैसे आत्ताही तुमच्या कपाटात कसे? हा नवीन टीव्ही कुठून आला? इतके पैसे कसे आले तुमच्याकडे? 10 लाख रुपये, 10,000 नाही, इतके पैसे आयुष्यात इतके एकत्र तरी पाहिलेलेत का पैसे? ते एका पॉलिसीचे पैसे. पॉलिसी? हो. तुम्हाला खरंच वाटतं मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवेन? हे बघ अमो, मला असं म्हणायचं, बाबा, कुठून आलेत हे पैसे? मला या सगळ्याचा हिशोब हवाय. हिशोब देतो ना तुला हिशोब, पण मी तुला हिशोब द्यायच्या आधी मला सांग, तुझ्या खेपेला तुझ्या आईचं सिझेरियन झालं होतं. त्यावेळी एका रात्रीत मी 75,000 रुपये उभे केले होते. तेव्हा मला कुणीच विचारलं नाही एवढे पैसे कुठून आणलेस तू. हा, तुझ्या बापाची नोकरी केली, दुसरी नोकरी हवी असताना त्याला एक सर्टिफिकेट आणि 40,000 रुपये हवे होते. 2 तासात उभे केले होते मी. किती? 2 तासात. तेव्हा मला कोणीच नाही विचारलं, मनोहरा इतके पैसे तू कसे काय उभे केलेत बाबा? तुझ्या शाळेच्या फिया, तुझ्या सहली, बेबीचं माहेरपण, तिचं लग्न, सगळे सणवार, सगळं केलं मी. तेव्हा मला कोणीच विचारलं नाही ग एवढे पैसे कुठून आणलेस तू. अगं तुझ्या लग्नाच्या वेळी साध्या हॉलला 4 लाख रुपये फेकलेत मी. तेव्हा तूही नाही मला विचारलं एवढे पैसे कुठून आणलेस. प्रत्येक वेळी मी मदत केली, रक्ताचं पाणी केलं, त्यावेळी मला काळजीने कोणीही नाही विचारलं. अमृता, मनोहरा एवढे पैसे कुठून रे आणलेस बाबा तू? आणि आता तू मला पैशांचा हिशोब विचारतेस? नाही विचारलं ना? नाही विचारलं. मग आता या पैशांचा हिशोब मागण्याचा तुला हक्क नाही. कळलंय? ठीक आहे, नाही विचारत. हा, मला फक्त तुम्ही एवढंच सांगा, माईंचे जे पिढी जात तोडे चोरले ते कोणाला विकले तो? अक्की, तू ये ना इकडे माझ्याजवळ. मला खरंच बरं नाही वाटत आहे. आणि ना फ्लावर्स घेऊन ये मस्त, रोमॅन्टिक टाईप. आणि ना इथे आलास ना तू की मग जाऊच नकोस. मी बरी होईपर्यंत माझ्या जवळच बसून राहा. येशील ना बेबी? कुठे? अक्की, मी इतक्या वेळची तुझ्याशी बोलते आणि तू लक्षच नाहीये. तू काय विचार करतोयस? अमृताच. व्हॉट? अक्की, इथे मला बरं नाहीये आणि आणि तू काही ऐकतच नाहीये, फक्त अमृताचा विचार करतोय. मगाशी पण मी तुला सांगितलं की अर्जुन मला फुलं पाठवतोय, मेसेजेस पाठवतोय, चॉकलेट्स पाठवतोय. तेव्हा पण तू हा हा हाच करत होता. तर काहीच वाटत नाही ना अक्की माझ्याबद्दल? डोंट लव्ह मी एनीमोर ना? बेबी माझं ऐकून घे. ऐकून घेशील का पहिले? तू मला काहीच बोलू नकोस अक्की, बोलूच नकोस इनफॅक्ट माझ्याशी. आय हेट यू यार अक्की, आय हेट यू. अरे यार क्यू, इथे अमृताची परिस्थिती खूप वाईट आहे, समजून घे ना. शट अप अक्की. क्यू, अगं तू, अमृताने आपल्याला अनेकदा साथ दिली आहे माहितीये ना तुला. आणि तिला गरज आहे आता माझी.
नाही, ठीक आहे, कळलंय मला तुझ्यासाठी कोण जास्त महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, दाल में कुछ ब्लॅक है. किंवा घरात चोरी झाली त्याला जबाबदार फक्त अमृताला धरलं जात. ती एकटी पडली, तिला आता माझी गरज आहे आणि मला कुठलाही उपाय सुचत नाही. तिला मी कसे यातून बाहेर काढू आणि घरच्यांचा गैरसमज कसा दूर करू हे मला कळत नाहीये. त्या विचारामध्ये मी. कळलं तुला? हॅलो, यू ऐकतेस का? माझं पण लक्ष नव्हतं. किंवा तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये. कळतंय तुला? सो प्लीज कुठलाही वेडावाकडा विचार करू नकोस आता या सिच्युएशन मध्ये, प्लीज. नाहीच करत आहे मी तसा विचार. मी तर अर्जुनचा विचार करतेय. किती केअरिंग येणार आहे तो. सिरियसली. स्विच ऑफ. पूर्वीपासूनच तुझा या तुझ्या काकावर संशय आहे. म्हणजे आधी आम्ही कानाडोळा करायचो, पण आता तुला कशाचं भानच उरलेलं नाहीये की गाडग्यांची सून झालीस म्हणून घरच्यांची कशीही वागशील का तू? काहीही बोलशील काय ग? जा जाऊन बाहेर विचार कोणालाही. कोणी सांगेल तुला? मी नसतो ना तर आज तुम्ही कोणीही नसतात. हेच ऐकून तुम्ही आजपर्यंत गडबड करत आलात. स्वतःची चांगली इमेज बनवून आई बाबांना अंकित केलं तुम्ही. ज्या दिवशी त्यांना तुमचं खरं रूप कळेल ना काका, अहो धक्का बसेल त्यांना. आणि मग माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. बोल बोल अमृता बोल, काय मनाला येईल ते बोल. तू कशाला परवा करशील? हे सगळं ऐकून तुझ्या काकाच्या काळजाला किती घरं पडत असतील. हे सगळं ना आई बाबा आणि आत्या समोर करायचं, माझ्या समोर नाही. मला सगळं माहितीये हो. हे पॉलिसी वगैरे सगळं थोतांड आहे तुमचं. हो, मी सांगू का कुठली पॉलिसी आहे इथे? या पॉलिसीचं नाव आहे कियारा सावंत पॉलिसी. सांगू? सांगतो ना. येऊ दे ना तुझ्या आईला. हा, मग तुम्हा दोघींना मी एकत्रच सांगतो या पॉलिसी बद्दल. सांगू? अमृता, अगं तुझ्या नवऱ्यानी अक्षय रावांनीच काढून दिले मला ही पॉलिसी. आणि प्रीमियम तुम्ही दोघं भरताच आहात. हा? म्हणजे मी आणि अक्षय नवरा बायको नाही आहोत. आमचा कियाराशी अजूनही कॉन्टॅक्ट आहे. हे जाऊन कियाराच्या डॅडींना सांगितलं तुम्ही आणि त्यांच्याकडून पैसे घेतले. कसं करवलं तुम्हाला हे सगळं? अरे वा अमृता, सासरच्यांपासून हे सगळं लपवून हे उद्योग करतेस तू आणि वर मलाच विचारतेस. याला काय म्हणतात माहितीये का? चोराच्या उलट्या बोंबा. चोर कोण आहे कळेलच काका. माझं मन मला सांगतंय तोडे सुद्धा तुम्हीच चोरलेत. अगं जाग, काय पाहिजे ते करून घे. पुरावा काय आहे तुझ्याकडे? हा, काय पुरावा आहे? पुराव्याशिवाय काही उपयोग नाहीये. आणेन मी पुरावा. आता तुम्ही आहात आणि मी आहे. हो, मी आहेच. आठवण जा, तू घरी जा. अगं तुझा तो खोटा नवरा आणि त्या माईसाहेब घाडगे तुझी वाट बघत असतील. कमीच त्यांना फोन करून सांगू कियारा सावंत पॉलिसी बद्दल. सांगू? देव तुम्हाला याची शिक्षा देईल काका.
काहीतरी काय बोलते अगं तू? अगं आयुष्यभर मी खूप कष्ट केले, ते उलट त्याचं बक्षीस देतोय मला आता. पण माझ्या कष्टाची तुम्हाला किंमतच नाहीये. हा ठीक आहे, तुला शिक्षा म्हणून तुझ्या लाडक्या बापाला फोन करून सांगतो मी कियारा सावंत केस बद्दल. सांगू? हो. मृदुला, सालं नेहमीप्रमाणे चहाच्या डब्यात ठेव हो. हो. आणि हवेला मीच पूड करीन ना वेलचीची. का ग? मागच्याला या मुलींकडनं साखर घालायची राहिली, ती जरा जाडसर दळली गेली ना मग. हो. मृदुला, यावेळेला आपण एक करून बघूया का ग? काय? म्हणजे यमू आत्या नेहमी करायची. हा, ती काय करायची, वेलचीला मधून एक शीर द्यायची आणि मग थोड्याशा तुपात चांगली परतून काढायची. म्हणजे अशी मस्त फुलते मग ती वेलची. मग साखर घालून मिक्सर मधनं काढायची. म्हणजे पुढेही छान होते आणि स्वादही छान येतो. वा नाही, ह्या वयात जो काही तुम्हाला उत्साह आहे ना नवीन नवीन सगळं करून बघायचा. शिकत राहायचं का सतत काय ना काहीतरी, दुसरं काय. खरंय. आणि या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याच संसाराला उपयोगी पडतात ना. आणि मग स्वयंपाकघरातही मजा येते आपल्याला काम करताना, हो की नाही? झालं का? हो हो, होतं चालेल. आलीस? हो, फ्रेश होऊन चेंज करूनच आलीये. आई काही करायचंय का? जेवढं केलंस तेवढं पुरे आहे की. सध्या तरी काही नाही करायचं. तुझं काम झालंय का? तसं विशेष नाही, पण सुरुवात नक्कीच झालीये. हरकत नाही. थोड्या वेळाने हाक मारते तुला. आई, मी वाळलेल्या कपड्यांची घडी घालू का? हो हो, घे घे. घे. नाही, तुम्हाला परत सगळ्यांमध्ये बघून खूप बरं वाटलं. पण माईंना तेवढं बरं वाटलंय का तुला बघून इतकं झाल्यावर? चोर शोधायला गेली होतीस की जे चोरी झालं ते शोधायला गेली होतीस? दोन्ही. यार, काही काम असलं की लगेच इंटरनेट स्लो होऊन जातं. शी. आणि हा हेडेक यार कधी कमी होणार? लाईट का गेली? काका, काका.
कियारा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःवर विश्वास नाहीये? माझ्या प्रेमात विरघळून जाशील याची भीती वाटते का तुला? हे बघ, तुझे बाबा तसेही बऱ्याचदा नसतात इथे, बरोबर? तर मी तेव्हा तेव्हा तुला भेटायला जायचं नाही का? हे बघ अर्जुन, स्टॉप ऑल दिस. मला भीती वाटते. ऑन क्यू. तू आधी लाईट्स ऑन कर बरं. अगं पण आधी लाईट लाव. ओके, लाईट्स. हॅपी? हे काय? आज काय माझा बर्थडे आहे? नाही. मग तुझा बर्थडे? नो. हा काय फालतूपणा आहे? अगं कियारा, तू नेहमी का हाडतूड करतेस? आर्ट वी फ्रेंड्स? बरं, तुला माहितीये हा केक आणि हे सगळं सेलिब्रेशन कशासाठी येते? आपण पहिल्यांदा भेटलो होतो ना, त्याला आज 1 महिना झाला. आपल्या पहिल्या भेटीची 1 month अॅनिव्हर्सरी आहे आज. कम, कॅन्डल्स मिळतात ना प्लीज. ग्रेट. हो थँक्यू. मी घेते माझं. ऑल राईट. हा तर माझा फेवरेट आहे. हो ना? बघ, आपण किती एन्जॉय करतोय. मगाशी उगाच घाबरली होतीस ना तुम्हाला? ते मी असं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते ना, म्हणून. का? अक्षयने आधी कधी तुला सरप्राईज नाही दिली? हे बघ, स्टिल आय लव्ह अक्की. ते आज उद्याचं कोणी सांगितलंय? म्हणजे हे की जर मी तुला म्हणालो की उद्याचा अख्खा दिवस तू आणि मी माझ्या बाईकवर भटकणार आहोत असं मला दिसतंय, तर तू माझ्यावरती विश्वास ठेवशील का? इम्पॉसिबल. लगेच कर फोन तुझ्या बॉयफ्रेंडला. जर त्याने तुझा फोन उचलला तर उद्याचा अख्खा दिवस मी तुला अजिबात डिस्टर्ब करणार नाही. पण जर त्याने तुझा फोन नाही उचलला तर तर काय? हा? तर काय नाही, ऍज अ सेड बिफोर, उद्याचा अख्खा दिवस तू आणि मी माझ्या बाईकवर भटकायचं. कम ऑन, त्याने एकदा फोन उचलला नाही म्हणून काय झालं? तो वॉशरूमला पण गेला असू शकतो ना? फेअर इनफ. तर आपण एक काम करूया, आपण 3 चान्सेस घेऊया. 3दा कॉल कर त्याला, आणि जर त्यांनी 3ही वेळा तुझा कॉल नाही उचलला तर मात्र तुला काय वाटतं? हा, तो माझा कॉल नाही उचलणार? मला वाटत नाही, मला माहिती आहे की तू तुझी कॉल नाही उचलणार. अगं क्यू, त्याला तुझी गरज नाहीये ग. अमृताच्या प्रेमात येतो. प्लीज ओपन युअर आईज. नो. डोंट बिलीव्ह मी. कॉल करून बघ, कळेल तुला. कर कॉल कर. तू घरात गेलीस आणि तुझा फोन व्हायब्रेट होतोय. ते जाऊ दे, लिंक नको ना तोडूस. हा, तर तू घरात आलीस आणि तुझ्या जवळ असणाऱ्या चावीने तू कपाट उघडलीस. नाही, माझ्याकडे चावी नव्हती. कपाट कसं उघडलंस? काकांची सवय, ते नेहमी एक स्पेअर चावी तुळशीच्या कुंडीत लपवून ठेवतात. कुंडीत? सायको तुझा काका. ओके, तर तू कपाट उघडलंस, मग तुला तिथे पैसे दिसले जे केऊच्या डॅडचे होते. काहीच धागा मिळत नाहीये. काकांशी लिंक. काय झालं? नाही उचलला? डोंट वरी, आपल्याकडे अजून 2 कॉल आहेत. आपण मध्ये वेळ घेऊया, 1-2 मिनिटं थांबूया, मग परत कॉल कर. अगं चिल. आपल्या घरी चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना चोरी करताच आली नव्हती. त्या चोरांना काकांनी पाठवलं नसेल ना? झालं 2 मिनिटं, करायचा परत फोन. रिंग वाजतीये ना? शांत राहा ना. की प्लीज फोन उचल यार. आय नो यू लव्ह मी बेबी. प्लीज फोन उचल.
काय झालं? परत नाही उचलला फोन? हा, शक्यता आहे. म्हणजे काकांनी चोर पाठवले, त्यांना चोरी करता आली नाही, त्यांचा अटेम्प्ट फेल झाला तो. पण मग काका दुसऱ्यांदा परत नवीन चोर पाठवू शकतात आणि ते चोर चोरी करू शकतात. हो. हो, पण यात दोघांना पाठवणारे काकाच होते हे कसं सिद्ध होणार? पण मग हे सिद्ध करावं लागेल ना. चोरांना विचारून. तुझे 2 फोन उचलले नाही त्यांनी. पण अर्जुन, नो, अ बेट इज अ बेट. हा, आता 3रा फोन सुद्धा जर त्यांनी तुझा नाही उचलला तर उद्या तू आणि मी दिवसभर माझ्या बाईकवर भटकायचो. ओके? ओके फाईन, डन. कूल. कर कर. आता रिंग वाजतेय आणि अक्की फोन उचलणार पण आहे. येस. हो, उद्या सकाळी उठल्यावर पहिलं काम करायचं, पोलीस स्टेशन गाठायचं. आणि उद्या कार नको, बाईकने जाऊ. अगं डोंट क्राय स्वीटहार्ट. आपण उद्या खूप भटकूया. आय प्रॉमिस, मी तुझ्या डोळ्यात एकदाही पाणी येऊ देणार नाही. सो उद्या आपण जाऊ भटकायला. आणि भटकायची खरी मजा बाईकवरच येते. यू फील इंटिमेट. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. थँक्यू अक्षय. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. थँक्स टू यू अक्की. उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट असणार आहे, पण तुझ्यामुळे.